सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे येणे तुटते बंधने येणे तुटते बंधने वैलोकी कीर्ती जेणे भाव ज्याचे गाठी त्याशी लाभ उठावती येणे तुटते बंधने उभय लोके कीर्ती गेली तुका म्हणे भोळा जिंको जाणे कलिकाळा येणे तुटती बंधने उभय लोके कीर्ती गेली विठ्ठला विठ्ठला महायोग पिठे तटे भीमरत्या वर पुंडरिकाय जातो मुनिगा समागस्तति सतमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंग नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण करी मनुष्याकृती राघवे ख्याती केले शिरा शिगरे तारी सोखे तारी शरण शरण आलो हंडा तुझा आलो रामदूता काय भक्तीच्या वाटा मद दावाया सुगडा आ सेवे लागी सेवक झालो
ज्याचे भरे येणे तुटते बंधने उभे लोके करते जय. आते भाव ज्याचे गाठी त्याची लाभ उठावती येणे तुटते बंधने उभे लोके करते. आ तुका म्हणे भोळा जिंको जाणे कळी काळा येणे तुटते बंधने अभय लोके करते जाणे. चला या ठिकाणी भागवत एकादशी पंधरवाड्याचे आपले नेहमी कीर्तन असते. भागवत एकादशी आणि 31 योगा बघा 31 किती आहे ज्येष्ठ आपल्यासाठी. बरोबर. मागे 6 महिन्यापूर्वी माझं कीर्तन झालं गटारी आमुष. गटारी आमुषा तिकडे बंदोबस्त डोकीवर असताना आणि आता 31 योगायोग जुळून येतो. या निमित्ताने आता तुमच्या कृपेने ताळकरी मृदुंगमणी यांनीच फोन केला परवा, अण्णा तुम्ही कीर्तन करणारा करू. प्रयत्न करू, जसे येईल तसे करू. तुमची साथ असल्यावर काय कीर्तन करणार नाही मात होणार ना. आणि ह्या विठ्ठल मंदिरामध्ये आता जे आपण काम दिलेलं आहे जीर्णोद्धार थोडक्यात, त्याच्यासाठी पुढे महिला मंडळ सप्ताह आहे. बरोबर. किती 14 ते 18 जानेवारी. आणि तो त्या निमित्ताने हा सप्ताह आणि महिलांचा सप्ताह अधिक जीर्णोद्धार मंदिराचा या ठिकाणी कुणाला काही कमी केलं आहे. मंदिरात ज्या वेळेला जे पदार्पण 1997ला कुरकुटे महाराज दशरथ महाराज आव्हाड झंझाड दशरथ महाराज झंझाड ते पण आहेत आव्हाड म्हणून आव्हाड यांनी अतोनात प्रयत्न करून त्याच्यानंतर वाढवणे महाराज जालिंदर महाराज फटांगरे आणि त्यानंतर तुम्ही आम्ही पण हातभार लागला. नसू द्या दगडावर नाव, पण या चिरेमध्ये या प्रत्येक दगडामध्ये तुमचं आमचं नाव कोरलेलं आहे. बाहेरून नसू द्या, आतून. बरोबर. आणि या मंदिराने जे आपल्यावर कृपा केली, आम्ही इथे आम्हाला काय येत होतं, काहीच नाही, शून्यातून वर आलो. अजून वरच आहे. जिथे आम्हाला शिकवलं आणि या गादीवर उभं केलंय ते तुम्ही आम्ही. आम्हाला कोण विचारते. होते पोलीस तिकडे, पण इथे याच्यामध्ये येऊन केवढा बंदोबस्त आहे. आज 31चा बंदोबस्त इकडे लागलेला फुल टाईट आणि आम्हाला इकडे साईट. हा त्याच्यामध्ये इथे येऊन आम्ही जे नामस्मरण करतो अभंगही त्याच प्रकारचा, त्या म्हणूनच तो घेतला. आणि या परमार्थामध्ये साथ देणारे आता भरपूर लोक आलेले आहेत. आणि ह्या विठ्ठल मंदिराचा जीर्णोद्धार सगळ्यांच्या कृपेने होणार आहे. आणि तो झालाच पाहिजे, कारण प्रत्येक 15 दिवसाला एकादशीला कीर्तन आहे. आणि मध्ये हे सप्ते आहे पुरुषोत्तम मास, म्हणजे आपण पुरुषोत्तम मासमध्ये ते 1 महिनाभर कीर्तन, परत 15-12 दिवसाचं होतं, वाढवण्या महाराजांनी वाढवलं 18 दिवस झालं. त्याच्यानंतर परत 8 दिवसाचं सप्ताह. हे सप्ते का चालू आहेत, तर तुम्ही आम्ही ह्या मार्गाला, म्हणजे मार्ग हा परमार्थाचा म्हणजे निष्कलंक व्हावा म्हणून हे मंदिर मानपाड्यामध्ये एकच मंदिर आहे.
या मंदिरामध्ये आता मला आमचे गाववाले माझे परमस्नेही वारी पंढरपूरला वारीला आम्ही एकत्र आहे, आळंदीच्या वारीला एकत्र आहे, निळोबारायांच्या वारीला एकत्र आहे, आळ्याच्या वारीला एकत्र आहे आणि गावात गेलो तरी एकत्र राहतो. त्यांनी बोलले महाराज पत्ता सांगा. पत्ता एकच, मानपाडा विठ्ठल मंदिर. हा फक्त एवढं सांगाय, बाकीचा पत्ता मी सांगत नाही काय. ते बरोबर इथे रिक्षाने उतरली. योगायोग बघा, आजच फोन केला ना, आजच का काल ते गावावरून आले आणि ते इथे हजर आहेत. म्हणजे बघा त्यांची कृपा, बरोबर माझ्यावर प्रेम आहे म्हणून ते सुचलं ना. आता तुम्ही सगळे प्रेम करतात म्हणून मला ही गादीवर उभं केलं आणि तुमच्यामुळे उभयलोकी कीर्ती झाली. ही कीर्ती तुमच्यामुळेच माझी वाढते, दुसरं कोणामुळे नाही. तुम्ही टाळकरी वादक गायक कोण नसेल तर काय येते नवीन माणसाला. आम्ही इथे शिकलो आणि इथे पुढे पुढे पण शिकणार आहे. जोपर्यंत इथे आपले हात पाय चालतात तोपर्यंत परमार्थ चालू आहे आणि आपल्याला कुठला काय उद्देश नाही आहे या ठिकाणी का आम्हाला पुढे जायचं आहे, पण परमार्थ हृदयात जपला पाहिजे. म्हणून या ठिकाणी जेव्हा कुरकुटे काका होते, धंदाळ महाराज होते, अजून कोण कुरकुटे ताई, त्यांनी भरपूर हे पाळंती लावून हे मंदिर उभं केलेलं आहे, कष्ट केलेलं आहे आणि त्याचं फळ आज आपल्याला बघावं. इवलेशे रोप त्याचा हे रोप त्यांनी लावलेलं आहे आणि त्याचं आता केवढं मोठे रूपांतर झालेलं आहे. मंदिर छोटं असलं तरी पण परमार्थाच्या दृष्टीनं मोठं आहे. याच मंदिरात प्रत्येक दिवशी हरिपाठ हे महिला मंडळ करतात. हरिपाठ हा असतोच. कोणी आपण कोणी नसले कधीतरी आपण हजेरी लावतो, पण हे नित्यनेमाने हरिपाठ असतो. नाम म्हणजे नामस्मरण इथे घडतंच आहे आणि त्या नामस्मरणामुळे, नामस्मरणाच्या ताकदीमुळे हे मंदिर अजूनही पुढे आणि अजूनही हा परमार्थ पुढे जाणार आहे. त्यासाठी सगळ्यांचा हातभार आणि पुढे जे आता आपल्या आहे ना जीर्णोद्धार, त्याच्यासाठी सगळ्यांनी मिळून आता 4-5 दिवस बघितलं की तुम्ही लोक चप्पल घासली असणार. 12 तास फिरले, 12 तास, 10 ते 10. मग पहा कसं तुमच्या ते म्हणजे या मंदिरासाठी किती कळवळ आहे आणि जिव्हाळा आहे. म्हणून आपण आता या सेवेसाठी निवडलेला अभंग देहूवासी वैराग्यमूर्ती तुकाराम महाराज यांच्या 4 चरणाचा अभंग. सत्य साच करे नाम विठोबाचे बरे, येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती गाणे, भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठा उठी, तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. विठ्ठला 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 तुकाराम महाराज या अभंगातून सत्य, साच आणि खरे ही तिन्ही शब्दाचे एकच अर्थ आहे. सत्य खरे, खरे सत्य, तिन्ही शब्दाचा अर्थ एकच आहे. सत्य ते सत्य, खरे ते सत्य. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे, येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती गाणे. येणे बंधन कशामुळे तुटतात? येणे तुटती ते विठ्ठलाचे नाम घेतल्यामुळे बंधने तुटतात. जे आपली बंधनं असतात, आपण बांधलेला असतो कशामध्ये संसारात, ते बंधनं तुटतात. भाव ज्याचे गाठी त्याशी लाभ उठाउठी. भाव पाहिजे, अंतकरणातून भाव ज्याच्या गाठी म्हणजे हृदयात, त्याशी लाभ उठाउठी. उठाउठी म्हणजे लगेचच, ताबडतोब आहे, वेळ नाही. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळ. तेथे भक्त कसा पाहिजे? भोळा पाहिजे, भोळा भक्त. तसे चतुर भक्त नको आहे.
फक्त जायचं मंदिरात दर्शन घ्यायचं, पण भोळा त्याने मग कळी काळाला सुद्धा जिंकू शकतो असा तो भोळा भक्त आहे. हा थोडक्यात अभंगाचा अर्थ आहे. असा अर्थ अनेक निघतात, पण माझ्या बुद्धीप्रमाणे जर अर्थ सांगितला तो अर्थ या अभंगाला लागू होतो आणि तो तुम्हाला आवडणार. आणि त्यासाठी तुकाराम महाराजांनी सत्य आणि भोळा, खरे आणि साच आणि खरे या अभंगातून फक्त हा नामाचा उपदेश करणारा अभंग आहे. नामाचा उपदेश तुकाराम महाराजांनी या अभंगातून केलेला आहे. नाम कोणी घ्यायचं, कधी घ्यायचं आणि का घ्यायचं, तर तुकाराम महाराज हकारुनी सांगे तुकाराम, हकारुनी सांगे तुकाराम. तर तुकाराम महाराज सांगतात हकारुनी म्हणजे ओरडून सांगतात. हकारुनी सांगे तुका नाम घेता राहू नका. नाम हे हकारून तुकाराम महाराज सांगतात. का? तुकाराम महाराज अजूनही सांगतात लागून या पाया विनीत तुम्हाला कर टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ हा सुख सोहळा स्वर्गी नाही. सकळांशी येते आहे अधिकार तुकाराम महाराज का सांगतात नाम घ्या. बरं तुम्ही आम्ही इथे बसलो म्हणे आपणच घ्यायचं का? सकळांशी येते आहे अधिकार. नाम चांगले चांगले. नाम चांगले चांगले माझे कंठी राहू भरे. नाम चांगले चांगले माझे कंठी राहू भरे. कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. राक्षसाला मुक्त करणारे हे नाम आहे. तर तुम्ही आम्ही मानव आहेत म्हणजे नाम तुम्ही घ्या, पण कसा? हृदयातून, वरचेवर नको. वरचेवरचा परमार्थ चालत नाही. देवालाही नाही माणसालाही नाही, नाही चालणार. मग नाम कधी घ्यायचं, कुठे घ्यायचं, कसं घ्यायचं त्याला कुठलं ठिकाणच नाही आहे. नामाला कुठे जागा आहे का? कुठेच नाही. तुकाराम महाराजांनी कुठे नाम घेतलं होतं? शौचालयाला गेलं तिकडे घेतलं होतं ना. मग ते ठिकाण आहे का? नाही आहे. मग नाम तुम्ही जे घेता नामा परते तत्व नायरी अन्यता वाय आणि तर नामासाठी तुम्ही जे झिजवताय, देह झिजवताय, हा देह कशाला दिलाय? देवाने देह दिलेला. देह देवे दिला देह भजना गो.
देह भजना गुणवंता तेने झाला फाटा बाधिकेचा. हा बाधिकेचा फाटा का होतो तर संगत चुकते. संगत आपली चुकलेली आहे. आपण जर संतांची संग धरली हा बाधिकेचा फाटा होणार नाही. संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिते संत संगतीचे सुख. आपण ज्या मार्गाने संत मार्ग जाऊन गेले आधी दया संतती तेनेची पण ते चालू जातात न पुढे पुन्हा तेथे जातात. पण त्याच मार्गाने आपण गेलो पाहिजे. आपण एवढे आहोत येथे बसलेलो ते मार्ग चुकलेलंच नाही आहे. म्हणजे आपण जे परमार्थामध्ये जेवढे समोर आहेत आता जवळ असणारे येते प्रत्येकाला माहिती येते आहे कीर्तन आहे भजन आहे. पण काही लोक बोलतात कोणाचं आहे गाडगे महाराज नको हां ते नवीन काय सांगणार आपण काय ऐकणार. अरे पण तुम्ही याल तरी यायला लागेल. तुम्ही या इथे तुम्ही आले तर रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल हाताने टाळी मुखाने हा देवाचं नाम येतंय ना. त्यांनी काही दुसरं तर काय सांगणार आहे. गाथा ज्ञानेश्वरी भागवत या संत वचन जे आहेत तेच सांगणार ना. दुसरं काय सांगणार आहे. पण ते काही लोक बोलतात कीर्तनकार मोठा पाहिजे जाडा नाही. मोठा म्हणजे पाकिटवाला पाहिजे. हा जेवढं पाकिट तेवढं त्यांच्या गर्दी जास्त होती. वा वा. हा तो काय ते कीर्तनकार काय नाही निष्काम सेवा जाऊ द्या मग काय आमचं घरचं काम करा. हा घरीच काम करणार ते काय ऐकायचं त्यांचं. आम्ही असेल यूट्यूबवर ऐकतो यूट्यूब घरीच. पण जिथे मंदिरात येऊन जो सेवा तुम्ही ऐकलेली आहे ती आपल्या हृदयात बसते. आणि काय जाणू तरले किती नाव ऐकती या बैसा सायासाचे नाही काम घेता नाम विठोबाचे गायनाचे वाहे टाळी साधन कली हे उत्तम. हे साधन कलीचे कलियुगामध्ये आपण काय करतो. कलियुगामध्ये नामच पाहिजे. तुम्हाला अनुष्ठान योग व्याग युद्धी तपश्चर्या काही नाही. नाम तेने नारायण दिल भेटी. भेटी देणार म्हणजे लोकांना काही गैरसमज होतो आम्हाला देव भेटलाच पाहिजे. आता तू त्याला खेटलाच पाहिजे ना. तुझी कधीच वारी नाही दर्शन नाही आणि देव भेटणार कधी तुला स्वप्नातही नाही येणार. हो 12 वर्षे 14 वर्षे तप केलेलं आहे काही ऋषी मुनींनी. त्यांच्या ज्यांनी तपश्चर्या केली त्यांच्या मनातही नाही ध्यानातही नाही स्वप्नातही नाही. आणि आपण एक दिवस कीर्तनाला आलो तर म्हणणार देव भेटला पाहिजे. कसं भेटणार देव. अहो विक्रम राजा सहज रस्त्याने चाललेला आहे आणि एक ऋषी तपश्चर्या करतो. विक्रम राजाने विचारलं किती दिवस झाले. 24 वर्ष देव भेटला
स्वप्नातही नाही. मग तुमची तपश्चर्या फुकट. 24 वर्ष काय केलं? अहो, नाही ना. साधू बोलतात 24 वर्षाची तपश्चर्या फुकट. इथे का खाण्याचं किंवा राज्य करण्याचं काम नाहीये, तपश्चर्या करावं लागते. 2 तासात देव भेटतो का? विक्रम राजा बोलले 2 तास कशाला, 2च मिनिटात देव भेटून जातो. मग विक्रम राजाने तलवार काढली, आपल्या मानेवर ठेवली. देवा लगेच ताबडतोब 2 मिनिटात आलाच पाहिजे, नाहीतर धडा वेगळी मान होणार. लगेच देव ताबडतोब आला. त्यासाठी काय पाहिजे? भाव पाहिजे. भाव प्रेमाचा आची दुष्काळ तयाला. त्या ठिकाणी देवाचं दर्शन होण्यासाठी हृदयामध्ये प्रेम पाहिजे. वरचेवर नाही, हृदयामध्ये पाहिजे. भक्त आयशे जाण दिली आशा पासे विषय तो त्यांचा झाला नारायण. न वाडे न आवडे माता पिता. त्यांना विषय तो त्यांचा झाला नारायण. न आवडे जन जन माता. म्हणजे त्यांच्या मनामध्ये जे प्रेम आहे ते प्रेम त्यांना जन धन माता पिता आवडतच नाहीये. का आवडणार? विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय आमचा आपला संसारामध्ये विषय. घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. विठोबाचे नाम घेतलं तर पापाचे पर्वत जळून जातात. वाल्या कोळी ब्रह्महत्यारी नामे तारीला निर्धारी.
ब्रह्महत्यारी होता वाल्ल्या कोळी, पण नामामुळे तरला गेला. असे कोण भक्त प्रल्हाद, कोण दुसरे ध्रुव बाळ, वाल्ल्या कोळी कोणामुळे तरले गेले? नामामुळे. नामामुळे तरतात, म्हणून नाम हे घेतलंच पाहिजे. नामाशिवाय पर्याय नाही. नाम संकीर्तन साधन पैसोते, जळतील पापे जन्मांतरी, न लगती सायाचे जावे बना. नामे तारीले अपार नाम हे सगळ्यामध्ये आहे. देशात आहे, गावात आहे, तालुक्यात आहे, जिल्ह्यात आहे, देशातही आहे. परंतु ते घेतलं पाहिजे. तिथे कोणी का आकाशामध्ये फक्त कोणी जाऊ शकत नाही. आकाश हे निर्भर असते. पण जे नाम हे सगळ्यांनी, कोणी असो, देशात असो, गावात असो, पण जिल्ह्यात असू द्या, नाम हे घेतलंच पाहिजे. नामामुळे सर्व काही तरल्या जात. नाम विठोबाचे घेऊ, आम्ही दैवाचे दैवाचे, दास पंढरी रायाचे. आता हे सर्व इथे जो जल्लोष चालतो नामाचा, हे कोण आम्ही दैवाचे आहे म्हणूनच ना. दैवाचे नसतं तर घरी गोधडी. हां, काय घेणं नाही देणार, काहीच नाही. घरी झोपणे, काय पारमार्थ कोण करते, कोण कीर्तन करते, कोण प्रवचन, कोण हरिपाठ करते, त्याच्याशी आम्हाला काय घेणं नाही. आम्ही दैव पडिले
ताकद काय आहे, कोणी घेतलं याच्यावर नाही, पण नामाची ताकद बघा. रामायणामध्ये ज्या वेळेला लंकेमध्ये रावणाशी युद्ध करण्यासाठी जायचे, पण मध्ये समुद्र आडवा आहे, त्यावेळेला नल आणि नील यांच्याकडं ते वरदान होतं दगड ताणणे. त्यांनी एका दगडावर एका दगडावर राम जशी वीट जोडतो तसे जोडून सगळा 400 मैल असा समुद्रावर सेतू बांधलेला, म्हणजे काम चालू आहे. ते रामाने बघितलंय. रामाला सुद्धा, देवाला सुद्धा गर्व झाला, अभिमान झाला. का? माझ्यामुळे हे दगड तरतात. राम स्वतः आले, दगड घेतला, टाकला, बुडाला. दुसरा दगड बुडाला, तिसराही दगड बुडाला. त्यावेळेला हनुमंतराय मागे उभे होते. देवा काय चाललंय? अरे हनुमंता कधी आलास तू? हनुमंत कधी आला? पहिल्याच दगडाला मी आलो. मग अहो मी टाकलेला दगड बुडतो का? का बुडाला दगड? तर हनुमंत बोलतात, देवा तुमच्या नामामुळे नाही, तुमच्यामुळे नाही, तुमच्या नामामुळे हे दगड तरतात. तुझ्या नामाचा महिमा नामाचा महिमा तुझ्याकडे नाही. मेघश्यामा, तुझ्या नामाचा महिमा तुलाच कळला नाही. हनुमंतराय बोलतात, अरे देवा तू जर टाकून दिलं, तू धरलंस तर तेल ना, तू टाकून दिलंय, तुझं नावच घेतलं नाही, म्हणजे तुम्ही धरलं पाहिजे. तुम्ही टाकून देता ते बुडणारच, टाकून दिलं ते बुडणारच आहे ना. देव तुम्ही देव आहात, तुमच्या नामामुळे तरतात, पण तुम्हीच टाकलंय तर ते बुडणारच आहे. ते बुडल्याशिवाय राहणारच नाही. फक्त तुमच्या नामामध्ये तेवढी ताकद आहे, म्हणजे तेवढं तुमच्या नामाशी एकजूट ते दगड आहेत, त्या नामामुळे ते तरले जातात. हा सेतू पूर्णत्वाला जाणार आहे तुमच्या नामात, तुमच्यामुळं नाही. मग तुम्ही जे सेतू बांधला आहे त्याच्यामध्ये सगळ्यांचा वानरसेना आणि बाकीचे नळ, नील, जामवंत, हनुमंत जे आहेत त्यांचं सुद्धा हातभार आहे. एका खारीचा सुद्धा वाटा आहे त्याच्यामध्ये सेतू बांधायला. खारीने सुद्धा शेपटीने माती टाकलेली होती, परंतु खारीच्या अंगावर कुणी पाय दिला? हनुमंताने. आणि ती तडफडते रामाजवळ गेली. रामाने सांगितला, तुझ्या पाठीवर कोणी पाय दिला हे सांग, मी त्याला शिक्षा करतो. का? कुठली शिक्षा करणार? हनुमंताला नाही, त्यांना अमरत्वाचं वरदान दे. अमरत्वाचं, ज्याने पाय दिला तू मरणार आहे आणि अमरत्वाचं वरदान कसं काय मागते? बोलली, असे कितीही मग मी जन्म घेतले तर तुझ्या चरणावर मरण येणार नाही, म्हणून त्याला अमरत्वाचं वरदान दिलं. तुझ्या चरणावरच रामाच्या चरणावर मरण येणं. कोणी जटायूचं मरण रामाच्या चरणावर आहे, खारीचं चरण खारुताईचं रामाच्या चरणावर आहे.
म्हणून ते राम नाम कसे आहे? राम नाम सत्य आहे. सत्य राम नाम सत्य साच खरे. सत्य साच सत्य साच खरे नाम नंदो वाचेरे मेली तुटती बंधने उभय लोकी कीर्ती. सत्य तू विठ्ठला तेने हा जाविला जगतकार. 3 वेळा सत्य आहे. सत्य तू विठ्ठला. या नामामध्ये सत्य आहे, साच आहे, खरे आहे आणि बरे आहे आणि बंधन आहेत. आपल्या देहाला बंधन आहे, पण देहाचं बंधन सुटू शकते. देहाचं बंधन सुटू शकते. शिवाजी महाराज आग्र्याला गेले, औरंगजेबाने कैद केले, पण चतुरायाने त्या कैदेतून शिवाजी महाराज सुटून आले. संभाजी महाराज महाराष्ट्रातच पकडले गेले, पण दुर्दैवी आपल्या महाराष्ट्रात आणि आपलं ते मारला गेले. पण देहाच्या बंधनातून आपण कसंही सुटू शकतो, पण भावनेच्या बंधनातून सुटू शकत नाही. ज्ञानेश्वर माऊली दृष्टांत देतात. एक पोपट या झाडाच्या त्या झाडाला नळी बांधलेली, एक रस्सी बांधलेली आहे, दोरी, आणि तो पोपट त्या नळीवर बसतो आणि गरकन फिरतो. फिरल्यानंतर त्याचा पाय तो घट्ट पकडतो नळीला आणि देह खाली होतो. तो पकडला गेलेला आहे का? सुटला तर सुटू शकतो, पण ते भावनेच्या बंधनामध्ये पकडले. मी मरणार, मी पडणार, मी पकडले गेलो, बांधले गेलेलो आहे. माऊलीची ओवी आहे, पण ती पटांतरमध्ये त्या ओवीप्रमाणेच दृष्टांत महाराजांनी ज्ञानेश्वर माऊलीने दिलेला आहे. मग तो भावनेच्या बंधनात बांधले गेलेला आहे. भावनारूपी बंधनात आज संसार भावनेच्या बंधनात बांधले गेलेला आहे. तो सुटू शकत नाही. भावनेमुळे आपण म्हणजे त्या संसाराच्या प्रेमात पडलं, भावना बंधन झालं. सुटू शकतो, परंतु कसे आहेत? या रामदास स्वामीकडे पहिलं भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल
रामदास स्वामीकडे एक संसारिक व्यक्ती गेली. बोले, स्वामी, मला या संसारातून सुटायचं आहे, तुमच्यासारखं संन्यासी व्हायचं, पण मला हा संसार सुटत नाही, मी बांधले गेलेलो आहे संसारामध्ये. तर स्वामी उठले, काही बोलले नाही, आणि एक समोरचं झाड आहे त्या झाडाला मिठी मारली. सांगितलं, मला सोडा, सोडा, मला सोडा. तो मनुष्य बोलला, अहो तुम्ही पकडलंय त्याला, तुम्ही झाडाला पकडलं आणि तुम्हीच बोलता सोड. तुम्ही सोडलं तर सुटणार ना मिठी. त्यावेळेला स्वामी बोलले, महाशय, हा संसार सुद्धा बंधनात आहे, तुम्ही जर सोडला तर सुटू शकता आणि माझ्या मागे लोंगुटी बांधून फिरू शकता. हा स्वामी, रामदास स्वामी, त्या बंधनातून सुटण्यासारखी तुम्हाला सायास करशी प्रपंचनीशी हरिशी नभशीची कोण आहे म्हणे. सायास करावा लागत नाही, काही उद्योग करावा लागत नाही, पण तुमच्यामध्ये भावना तयार पाहिजे. भावना तयार नाही किंवा भक्ती नाही, संसारात तुम्ही गुरफटले गेलेला आहे. पण संसार हा कसा आहे, संसार दुःखमूळ आहे, त्याच्यामध्ये दुःख आहे, सुख नाही. सुखासाठी करशी तळमळ, तरी तू पंढरीशी जाय एक वेळ. एक वेळेला पंढरीला जा, तुला सुख मिळणार. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान दे, एक तरी ओवी अनुभवावी. पण एकदा तू पंढरपूरला जा, एकदाच एक ओवी पाठांतर कर, तर तू या सुखाच्या मार्गाला येणार, संसारातून मुक्त होणार. संसार दुःखमूळ आहे हे सगळं जग सांगते, संत सांगतात, माऊली सांगते, सगळे सांगितलेले आहे, पण तो सुटत नाही. ते झाडाला मिठी मारल्यासारखं आहे. झाडाची मिठी सोडली तर सुटतं, संसार आपण सोडला तर सुटतंय. पण संसार सोडा हा कुणी सांगितलं? फार त्या संसारावर किती माया आहे, तेवढी जर देवावर केली, देव आपल्या स्वप्नात येईल कदाचित, पण ती माया केली पाहिजे. संसारावर किती, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत राबतो, पदरात काहीच नाही आणि उदरातही काहीच नाही, पदरात नाही, अहो काहीच नाही. जर ती पंढरीची वारी, आळंदीची वारी, हरिनाम, तुम्ही प्रत्येक संसार सोडायला सांगितलंय कुठे, पण माया आहे. माया आवडीने भावे हरिनाम घे, आवडीने भावे हरिनाम घे, आवडीने भावे हरिनाम घे, आवडीने
आवडीने भावे हरिनाम घेशी तुझी चिंता त्याची सर्व आहे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा दान कसे अहो खेदच नाही करायचा आवडीनं फक्त सवडीनं नको आवडीनं घेतलं पाहिजे छान छान हीच थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया. संकल्पावी माया संसार आहे. संसाराची आला संसार देते पण थोर भक्ती असं हीच थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची माया महाराजांनी मग माया त्याच्यावर मोठी माया आहे ओळखीला हारी धन्य तो संसारी 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 मोक्षाच्या घरी सिद्धी सहित मोक्षाच्या घरी सिद्धी सहित हाती मुक्ता हर परिचिता हरी मुक्ती गाता हर परिचिता मोक्षाच्या घरी सिद्धी सहित मोक्षाच्या घरी सिद्धी सहित हरी संसाराच्या मायाजाळातून या बंधनातून आपल्याला कसं सुटायचं हे तुकाराम महाराज अभंगाच्या येणे तुटती बंधने
तुटती बंधने उभय कीर्ती गेली, उभय लोके कीर्ती गेली. हे बंधन कसे तुटतात तर या नामामुळे. तुम्ही नाम घेतलं तर हे उभय लोकामध्ये तुमची कीर्ती होणार. कीर्ती, अपकीर्ती आणि सुकीर्ती. अपकीर्ती कुणाची? रावण आणि कंसाची. आणि कृष्ण आणि रामाची. सुकीर्ती, अपकीर्ती रावण आणि कंसाची. तर ही बंधनं ही तुटतात ही नामामुळेच. फक्त नामस्मरण. महाराजांनी फक्त नामस्मरणच करा असं सांगितलेलं आहे. नामस्मरणाशिवाय दुसरे ही ताकदच नाही कशामध्ये. या कलियुगामध्ये कली हा फार अवघड आहे. कली कधी कुणावर उलटन, पण ज्या ठिकाणी हरिभक्ती नामस्मरण तिथे कलीला प्रवेश नाही आहे. अहो कीर्ती ज्या ठिकाणी तुम्हाला कलीचं तुम्ही बोलतात ते कली 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 कली, पण कुणासाठी कली? ज्या घरात भांडण नाही आणि ज्या वाद नाही तिथे कली नाही. तिथे तुमचं भजन आहे, कीर्तन आहे, तिथे कली नाही. नका जाऊ या गावा, नका जाऊ या कलियुगामध्ये करावे कीर्तन येणे नारायण. कीर्तन, प्रवचन, भजन, वारी हे केलं तर तिथे कली नाही. आपण बोलतो कली कली कली, इथे काय हे भांडण तंटा, भावकी गावकी, रावकी, भजन. पण का तर तुम्ही आम्ही खेळीमेळी गदाधरी आनंद आहे. तुम्ही आम्ही खेळीमेळी राहिलो. फक्त इथे बसलो तेवढ्यापुरतंच नाही आहे. बाहेर पडलं कुणाची कुची निंदा नको आहे. निंदकाचे घर कशाला पाहिजे? 5-6 शेजारी बोल कशाला पाहिजे? कोण्याही जीवाचा नगडो मनामध्ये फक्त भाव 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 आणि नाम पाहिजे. अहो महाभारतामध्ये ज्या वेळेला कुंती मातेने या मार्गशीर्ष महिन्यात झुंजूर मासाचं जेवण ठेवलं आणि 5 मुलांना ती बोलते. पहिला धर्मराजाला विचारलं, देवा धर्मराजा युधिष्ठिर आपला कृष्ण येईल का जेवायला? तू तो कुठे गोकुळ आणि कुठे हस्तिनापूर नाही येऊ शकत. अर्जुना तुझा बाण काय करू शकतो का? अर्जुन बोला शक्य नाही. नकुल सहदेव बोलले द्या सोडून नाही येणार. आणि भीमाकडे गेले कुंती माता. कुंती मातेने विचारलं, भीमा सकाळच्या जेवणाला कृष्ण भगवान येणार का? तो बोलला काय येणार नाही. येणार मला फक्त झोपू दे थोडा वेळ, 4 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत. परत कुंती माता गेली, 5 वाजले. भीम झोपल्याला घोरतोय. अरे उठवलं, अरे तू कधी जाणार? थांब साखर झोपे ते मला झोपू दे. परत 6 वाजता दिवस उगण्याच्या अगोदर बोलले हा कसला उठतोय? अरे हो चल जेवायचं आंघोळ्या बंगोळ्या करून घ्या. भीम उठलाय. कोपऱ्यामध्ये गदा होती. गदा उचलली, बाहेर आला अंगणात आणि गरगर फिरवली वरती आणि देवाला सांगितलं, बघ देवा, जर तू आला नाहीस
तर कपाळ मोक्ष झाला समज. देव बोलला अरे हा अडगा भीमा, हा खरोखर कपाळ मोक्ष करणार. आणि लगेच देव प्रकट झाला, गदा पकडली हातामध्ये. बोलला भीमा तू काय करतोस हे? बोलला का नाही केलं तसा तर देवा तुला जेवण भेटलं ना, चल जेवायला. न पाहता कोठे काही न पाहता उडी घाली अवचित, न दिसे कोठे काही, न दिसे पाहता कोठे काय ना हां, न दिसे कोठे पाहता उडी घाली अवचिता. मग ते का? तर कुंतीचा तेवढा भीमाचा तेवढा भाव होता. एका सेकंदामध्ये गदा पडली असती तर चक्काचूर झाला असता मस्तकाचा. आणि 100 कौरव मारले, हा एकटाच होता, मेला नसता. पण काय होतं? भाव ज्याचे गाठी, भाव ज्याचे गाठी, भाव ज्याचे गाठी, भाव ज्याचे गाठी, भाव ज्याचे ज्याचे गाठी त्याशी लाभ उठाउठी. भीमाच्या हृदयामध्ये भाव होता ना, कृष्णाबद्दल भाव होता, म्हणूनच त्यांनी गदावरती फेकलेली. आणि कृष्ण भगवान येणारच. भाव ज्याचे गाठी त्याशी लाभ उठाउठी. त्याला लाभ उठाउठी लगेच कृष्ण भगवान आले. दर्शन पण झालं आणि जेवण पण भेटलं कृष्ण भगवानला. म्हणे भाव ज्याचे गाठी त्याशी लाभ उठाउठी. या ठिकाणी जे तुकाराम महाराजांनी प्रत्येक चरणामध्ये भाव आणि तुमचं बंधन आणि लाभ आणि सत्य आणि बरे, तुमचं सत्य साच घरे बरे, सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. सत्य आहे, साच आहे, खरे आहे, खरे आहे, सत्य आहे आणि साच पण आहे. विठोबाचे नाम आहे. देणे तुटती बंधने
उभय लोके कीर्ती गेले. या उभय लोक ज्या नाव जर तुम्ही घेतलं, सत्य आणि खरं आणि बरं, विठ्ठलाचं नाव, कुठल्याही देवाचं नाव जे अंतकरणात आहे, कुठल्याही देवाचं घ्या, मंत्र कुठलाही म्हणा. अहो भोळा एक भक्त आहे, सांगू दृष्टांत. समजा मानपड्यात एक गाथा, हे विठ्ठल मंदिरामध्ये एक महाराज येऊन बसलेत, त्याची कीर्ती सगळ्यांनी ऐकली. महाराज म्हणजे ते महाराज ओरिजिनल महाराज, संत होते, जुने होते, पण एक असा भोळा भगत. आता भोळा इथे कोणाला अनेक दुसरं बोलायचं, दुसरं कोणीतरी येऊ, भोळा भगत आलाय. भोळ्या भक्ताने दर्शन घेतलंय आणि बोलले, महाराज मला एक मंत्र द्या ना, तुमच्याकडे मंत्र द्या. त्या महाराजांनी बघितलं. महाराज बोलले, हा भोळा दिसतो हो, त्याला काय मंत्र, काय सांगितलं मंत्र, ऐकलेलं आहे सगळ्यांनी, तरी पण मी सांगतो ऐका. तर 2 बैंगणे 1 कोथिंबीर जोडी, मंत्र हा मंत्र जपायचा वर्षभर. मंत्र आंघोळ करताना 2 बैंगण 1 कोथिंबीर जोडी, 2 बैंगण झोपताना, उठताना, चालताना, अहो रस्त्याने चालताना ते लोक बघायचे. हा मंत्र, हा भोळा होता. भोळा असल्यामुळे त्याने तो मंत्र वर्षभर जपला. योगायोगाने तेच महाराज त्या गावात आले. पलीकडे जायचे, नदीच्या पलीकडे जायचे आहे. आणि हे शिष्य भेटले, बोलले तू मंत्र जपला वर्षभर? हो. मग आता मला नदीच्या पलीकडे जायचे, होडी आहे? बोलली होडी नाही, घोंगडी आहे. मग बोलली तुमचं कीर्तन आहे पलीकडं ना, मग चला ना. अरे होडी नाही, तुम्ही चला, गप्प बसा. पाण्यावर घोंगडी अंतरली, भोळा आहे ना, पण निश्चय, थोडं निश्चय त्या स्वामीवर, भाव ठेवला. मग घोंगडी अंतरली, हा बसला. महाराजाला बोलला, बसा मागे. थरथर उडायला लागला, मी कसं बसणार? अहो बुडणार ना, तुम्ही बसा. 2 बैंगण 1 कोथिंबीर जुडी, चल घोंगडी पहिलं तडी, गेला घेऊन. अरे बोला, हे कसला मंत्र आणि कोणी दिला? तुम्हीच दिला. अहो पण तुम्ही दिला तो खरा खोटा मी जपलाय, भावनेने जपलाय. माझा भोळा भाव होता. म्हणून तुकाराम महाराज शेवटच्या चरणात, तुका म्हणे भोळा, 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 तुका म्हणे भोळा.
माझे साच खरे नाम विठोबाचे भरे येणे तुटती बंधने उभय लोके कीर्ती घेणे भाव ज्याचे गाठी त्याशी लाभ उठा उठी येणे तुटती बंधने उभय लोके कीर्ती घेणे तुका म्हणे भोळा जिंकू जाणे करिता येणे तुटती बंधने उभय लोके कीर्ती घेणे राधे राधे ओ राधे 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 ओ राधे 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 ओ राधे 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 ओ राधे राधे तुका म्हणे भोळा जिंकू जाणे आता तुमच्या समोर म्हणजे मी भोळा आहे सगळे विद्वान मंडळी गुरुबंधू पटांगरे महाराज वाढोणे महाराज भागवत महाराज अनेक कीर्तन केलेले जंजाणार उत्कृष्ट गायक आणि अमोल थोडंच नाही अमोलच आहेत ते अनमोल अनमोल आहे सगळ्या ठिकाणी अनमोल आहे ते बघत होते आता काय कसं आणि काय होतं हे झालं ते त्याच्या कृपे करता करता तू आहे त्याच्यामुळे घालून या भार राहिलो निरविली समिती विठोबा लुगडे महाराज उत्तम दो ब्रह्मदेव ब्रह्मदेव आहेत ते साक्षात इथे आले कीर्तनाला देवाचे देव दिलीप महाराज शिंदे हे गायकच झालेत उत्कृष्ट त्यांचा रेकॉर्ड मोडलाय आज मारकुटे महाराज नेहमीच मदत करणारे मागे पुढे ते पण उभे असतात आणि हे नेहमीचे आपले विनेकरी हां हे पवार महाराज हरिपाठाला नेते पूर्ण हरिपाठ बघा हां मागे येऊन तिकट झाला म्हणायचे अहो हरिपाठ पूर्ण पाठ आहे आणि हे पुजारीच आहे आता यांचीच पूजा केली पाहिजे महिला वर्ग आणि स्वतः पवारताई उत्कृष्ट गायक हे वनिताताई अहो ते पण काय मेदगेताई मेदगेताई शिंदेताई आणि गाडगे मावशी हे सगळं श्रोतावर मागे पुढे सगळे आले हा सगळ्या श्रोता वर्ग मागे पुढे उत्कृष्ट संख्येने हजरात कारण काय आज नवीन वर्षाचे बाळू महाराज त्यांनी तर काय हेच नाही त्यांनी वाजवलं तर आम्ही गाजवलं
त्याने वाजवलं म्हणून आणि त्यांचीच त्याने फोन त्यांनीच केला आणि ते मागे कुठेही आपल्या गावाकडच्याच रस्त्यावरचे मग त्यांचा कुठला आता त्यांच्या मनात ज्या आता भाव आहे ते नाव येत नाही लवकर भाव आता ते जाताना येताना आता ते गावाला नेहमी भेटतात गावी उतरू हां रस्त्यावरचंच गाव आहे उतरलो सप्त्यामध्ये सत्कार झाला आणि चमत्कार झाला आमच्या तिथे बरोबर रस्त्यावरचंच गाव हे तर आमचे एक सखेच आहे त्याच्यामुळे झाली ही सेवा जरी चुकलं असेल काय नवीन आहे सांभाळून घ्यायचं शिंदे महाराज हरिपाठाला असतात वाजवायला ते त्यांनी बरोबर गाडेकर महाराजांची जागा आणि या ठिकाणी मंदिरामध्ये उपस्थिती छत्रपतीचे त्यांच्या नावामध्ये नाव म्हणजे छत्रपती त्यांची कीर्ती काय वर्णायची आणि ते आता पुढे आता त्या आळेमध्ये पांडुरंग पंढरीचे यांच्या चरणी श्रोतावर्ग आणि तुम्ही गायक यांच्या चरणावर नतमस्तक होऊन सेवा संपवतो विठ्ठल जय जय